हॅलो फ्रेंड्स, आज आपण युनिट सेकंडला सुरुवात करणार आहोत. युनिट सेकंडपासूनच आपल्याला शिकायचं आहे. युनिट सेकंडचं नाव आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी. म्हणजे पार्टनरशिप कंपनीचं आपल्याला लिमिटेड कंपनीमध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. हा इम्पॉर्टंट टॉपिक असेल तुमच्यासाठी की जो तुम्हाला 20 मार्क्ससाठी विचारला जातो. ओके, चला तर आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. ओके, पहा इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे. टू कन्वर्ट पार्टनरशिप इनटू ए लिमिटेड कंपनी मीन्स टू चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप बिझनेस टू फॉर्म ऑफ लिमिटेड कंपनी. म्हणजे पार्टनरशिपचा आपल्याला लिमिटेडमध्ये कन्वर्ट करायचा आहे. याचा अर्थ पार्टनरशिप जो बिझनेस आहे आपला, त्याचं लिमिटेड कंपनीमध्ये काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. इफ मे बी ए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी और पब्लिक लिमिटेड कंपनी. म्हणजे कोणकोणत्या दोन कंपनींचं आपण लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करू शकतो. एक तर प्रायव्हेट लिमिटेड असावी किंवा दुसरी कोणती पब्लिक लिमिटेड असावी. कन्वर्जन इज डन बाय आयदर ट्रान्सफरिंग और सेलिंग ऑल और सम ऑफ दी असेट्स अँड लायबिलिटीज. आता आपल्याला कन्वर्जन करायचं आहे, पार्टनरशिप फर्मचं लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचे आहेत की ज्या काही असेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या काय करायचे आहेत, दुसऱ्या कंपनीला विकायचे आहेत, सेल करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ दुसरी कंपनी ती काय करणार, त्या असेट्स आणि लायबिलिटीज आपल्याकडून टेक ओव्हर करणार आणि त्यापासून नवीन प्रोडक्शन तयार करणार. लक्षात आलं. म्हणजे त्यांचं काय ॲडव्हान्स असेल, ॲडव्हान्स म्हणजे पॅकिंग असेल म्हणा, फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट असेल त्याची, किंवा त्या प्रोडक्टमध्ये काही चेंज करायचं असेल, प्रोडक्टची क्वांटिटी वाढवायची असेल, क्वालिटी वाढवायची असेल, या सगळ्या गोष्टी ते टेक ओव्हर केल्यानंतर कंपनी करणार. पण जुन्या कंपनीने नवीन कंपनीला जर ती कंपनी विकली, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलं, चेंज केलं, पार्टनरशिप बिझनेस लिमिटेड कंपनीला दिला, याचा अर्थ त्याच्या ज्या काही असेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या नवीन कंपनीला त्यांनी दिल्या. लक्षात आलं. पार्टनरशिपचा आपल्याला लिमिटेडमध्ये कन्वर्ट करायचा आहे. याचा अर्थ पार्टनरशिपचा जो बिझनेस असेल ते काय करायचं, सर्वांनी त्या असेट्स आणि लायबिलिटीज अदर कंपनीला, लिमिटेड कंपनीला काय करायच्या, ट्रान्सफर करायच्या. ओके, नेक्स्ट काय सांगितले, द लिमिटेड कंपनी पेज प्राइस टू द पार्टनरशिप फर्म फॉर परचेस ऑफ इट्स असेट्स अँड लायबिलिटीज. काय करत असते, जेव्हा लिमिटेड कंपनीला तुम्ही त्या असेट देणार तेव्हा लिमिटेड कंपनी काहीतरी प्राईस देत असते. साहजिक आहे. तुम्ही जर एखादी वस्तू खरेदी करणार असाल तर त्या व्यक्तीकडून ती वस्तू घेतल्यानंतर तुम्ही त्याला काय देणार आहात, पैसे देणार आहात, काहीतरी लमसम अमाऊंट देणार आहात. यालाच काय म्हटलं जातं तर परचेस कन्सिडरेशन. लक्षात येते. म्हणजे त्या असेट्स आणि लायबिलिटीज घेतल्यानंतर लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला जी अमाऊंट देणार आहे असेट किंवा लायबिलिटीच्या बदल्यात, त्याला काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. आणि हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, परचेस कन्सिडरेशन. तो आपल्याला 10 मार्क्ससाठी विचारला जातो. पुढे शिकताना तुमच्या लक्षात येईलच की त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं आहे. ओके, पण ही तर गोष्ट लक्षात ठेवा की परचेस कन्सिडरेशन केव्हा देतो आपण, प्राईस कधी देतो की असेट्स आणि लायबिलिटीज घेतल्यानंतर आपण काय देणार आहे, त्याला एक लमसम अमाऊंट देणार आहे, ठराविक रक्कम देणार आहे, त्याला काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. ओके, नेक्स्ट पहा. इफ a firm is converted into a private limited company, the shares of the company are held by the partners of the firm and or their family members and other relatives. म्हणजे जेव्हा
आपण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट केलं पार्टनरशिप फर्मचं, तेव्हा काय केलं जातं, त्याचे जे काही शेअर्स असतील ते आपल्या रिलेटिव्हजना, फॅमिली मेंबर्सना आपण काय करत असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो. म्हणजे इन शॉर्ट फॉर्म ऑफ पब्लिक कंपनी, म्हणजे जी काही तुमची पार्टनरशिप बिझनेस आहे, पार्टनरशिपमध्ये मोस्टली तुमचे फ्रेंड्स इन्क्लूड असतात, तुमचे फॅमिली मेंबर्स इन्क्लूड असतात. मग अशा व्यक्तींना ती जी काय प्राईस आपण देणार आहोत, परचेस कन्सिडरेशन देणार आहोत, ते शेअर्सच्या फॉर्ममध्येही दिलं जातं किंवा कॅशच्या फॉर्ममध्ये पण दिलं जातं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं. परचेस कन्सिडरेशन देण्याचं फॉर्म दोन असतात, एक इक्विटी शेअर्स आणि दुसरं कॅश. लक्षात आलं. पहिलं काय, परचेस कन्सिडरेशन कधी देणार आपण, जेव्हा पार्टनरशिप फर्मकडून आपण असेट्स आणि लायबिलिटीज घेतो तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, हे जे परचेस कन्सिडरेशन आहे ते दोन फॉर्ममध्ये देतो आपण. एक पहिलं फॉर्म इक्विटी शेअर्स आणि दुसरा फॉर्म कॅश. इफ इट इज कन्वर्टेड इन टू पब्लिक लिमिटेड कंपनी, द शेअर्स आर ऑफर्ड टू द पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन. आणि ते शेअर्स काय केले जातात, पब्लिकला सबस्क्रिप्शनने दिले जातात. ओके. नेक्स्ट, परचेस कन्सिडरेशन. आता आपल्याला काय पाहायचं आहे, परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन आत्तापर्यंत शिकलो आहे आपण, तरीही नोट्समध्ये लिहून घ्या तुम्ही हे आणि शिकून घ्या. ए लिमिटेड कंपनी परचेसिंग द बिझनेस ऑफ ए पार्टनरशिप फर्म पेज प्राइस ॲज ॲग्रीड फॉर परचेस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मकडून बिझनेस परचेस केल्यानंतर काहीतरी प्राईस देते. कशाबद्दल प्राईस देते ते, की असेट्स आणि लायबिलिटीज परचेस केल्याबद्दल त्याची काहीतरी रक्कम देते. त्यालाच काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. द परचेस प्राइस दिस पेबल इज परचेस कन्सिडरेशन. परचेस प्राइसलाच काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन 3 प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं. पहिला प्रकार आहे, इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर ओनली असेट. हा महत्त्वाचा आहे. म्हणजे जेव्हा परचेस कंपनी काय करत असते, फक्त काय घेत असते, ओनली असेट्स घेत असते. टेक ओव्हर काय म्हटले, ओनली असेट. फक्त असेट घेतल्यानंतर परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट कसं करायचं. सेकंड जो पॉईंट आहे तो आहे, इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज. काय टेक ओव्हर केलेलं असणार आहे त्यांनी, असेट्स अँड लायबिलिटीज. पहिल्या प्रकारामध्ये काय, फक्त असेट्स टेक ओव्हर केले असतील तर. दुसऱ्या प्रकारमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या असतील तर. आणि थर्ड आहे लमसम मेथड. लमसम मेथड म्हणजे ठराविक रक्कम देऊन टाकायची, म्हणजे त्यांनी डायरेक्ट रक्कम ठरवलेली असते. फॉर एक्झाम्पल असं सांगितलेलं असतं की पार्टनरशिप फर्मला आम्ही तुमचा बिझनेस टेक ओव्हर करतो आणि आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देतो. म्हणजे 5 लाख रुपये ही काय झाली, परचेस कन्सिडरेशनची लमसम अमाऊंट झाली. म्हणजे त्यामध्ये असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत हे पाहिलं जात नाही, तर जेवढी रक्कम ठरले तेवढ्याच रकमेला काय केलं जातं, तर परचेसिंग कंपनी काय करत असते, ती कंपनी परचेस करत असते, असेट्स अँड लायबिलिटीज परचेस करत असते. काही कंपन्या असं ॲग्रीमेंट तयार करतात की तुमच्या असेटची जेवढी किंमत होईल तेवढं आम्ही तुम्हाला परचेस तेवढ्या किमतीला आम्ही ती तुमचं बिझनेस परचेस करतो. काही कंपन्या असं ठरवतात की तुमच्या असेट्स आणि लायबिलिटीची जेवढी किंमत मिळून होईल तेवढी काय होणार, म्हणजे कर्ज असेल तुमचं आणि मालमत्ता असेल तुमचं, त्या दोन्ही गोष्टी आम्ही घेतो. कर्ज असेल ते नील करतो आणि राहिलेली रक्कम तुम्हाला देतो. म्हणजे असंही काही कंपन्या परचेस करू शकतात. आणि काही कंपन्या त्यांचं कर्ज किती आहे, मालमत्ता किती आहे या गोष्टी न चेक करता ठराविक लमसम किमतीला तुम्हाला काय दिलं जातं, तर परचेस कन्सिडरेशन दिलं जातं. या तिन्ही प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला उद्यापासून शिकायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही पहिली गोष्ट काय सांगितलेली होती,
या युनिट सेकंडचं जे इंट्रोडक्शन दिलं आहे तुम्हाला की आपल्याला कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनीमध्ये काय शिकायचं आहे हे लिहून घ्या. त्याचा जो मी काही अर्थ सांगितलेला आहे तो ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी हवं तर मराठीतही लिहून घ्या. देन नेक्स्ट जे शिकलेलो आपण परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे फक्त असेट परचेस केली असेल तर, दुसरी पद्धत आहे असेट्स अँड लायबिलिटीज परचेस केल्या असतील तर, आणि तिसरी मेथड आहे ती लमसम मेथड आहे. म्हणजे ठराविक रकमेला ती काय केलेली असते तुम्हाला परचेस कन्सिडरेशन दिलेलं असतं. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट मेथड पाहणार आहोत की जेव्हा परचेसिंग कंपनी फक्त असेट परचेस करते. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा परचेसिंग कंपनी असेट्स अँड लायबिलिटीज परचेस करते तेव्हा कॅल्क्युलेशन कसं असेल, आणि थर्ड लेक्चर लमसम मेथडचं. ओके. थँक्यू.